विजय रावायत काय? कुठे गेलते एवढ्या दिवसाचे? काही नाही, मी पर्यावरण माहिती शिबिरात गेलो होतो. तिथं जलसंवर्धन व इतर पर्यावरण विषयी माहिती घेतली. आणि हे काय, एवढं मोठं पाणी का बरं वाया घालून राहिले? जर एवढं पाणी प्रत्येकाने वाया गमावलं तर भविष्यात पाणी राहणार नाही. पैसा हो, मी साधं उदाहरण देतो तुम्हाला. पैशाची उधळपट्टी केली, त्याची बचत केली नाही तर भक्तनवारी व भीक मागण्याची पाळी येते. हो, पैसा तर काय उसनवारी मिळू शकतो, पण हे पाणी फार दुर्मिळ आहे बरं. या पाण्याची उसनवारी काय साधी भीक सुद्धा देणार नाही तुम्हाला. मला अक्कल शिकून आले काय? 2 वर्ग शिकले की नाही? लई पैसा आहे माझं, इकत आणि निकत. ओ शांते, अव बैरी झाली का व? पाहून उदाळ वाचून राहिले व काही जमलं काय तुम्हाला? मग तू या मशीन कायले बंद केली? अजून घरातलं भरायचं राहिलं, टिप्याचं राहिलं, संडासात टाकायचं राहिलं, त्या मशीन बंद केली. म्या कायले बंद केली? नळच गेले. आ असे कसे गेले? आजची तोंड वाचून जमीन काय वाहना ग्रामपंचायती. आताच जातो. मागच्या वेळेस वॉटर सप्लायचं बिल भरायला पैसे म्या दिले होते म्हणून सारा गाव पाणी पिऊन राहिलं. राम, ओ गंगाराम, ही मला छोट्याला म्हणा गाडी काढ, ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे. ही मला सरपंच, सरपंच, तुम्हाला पैसे कमी पडून राहिले काय? सांगा काय झालं? मागच्या वेळेस वॉटर सप्लायचं बिल भरायला पैसे तर म्या दिले होते. म्या पैसे भरले म्हणून सारा गाव पाणी पिऊन राहिलं आणि मायच नळ बंद केलं. हे भाऊसाठी पाणी घे रे. साहेब, पाणी तर खतम झालं. पाणी खतम झालं? असं कसं झालं? पाणीच नाहीये. आपल्या ग्रामपंचायतच्या नळाचा नंबर देऊ दे. हो सरपंच, पहिले नळाचं पहा काय झालं ते. बरं, मी पाहतो काय झालं. अरे, भाऊच्या इकडचे नळ कसे गेले? गावातून नाही, करून बंद झाले. भाऊ, गावातून नाही, भाऊ करूनच बंद झाले. बाकी वॉटर सप्लाय फोन, आम्ही पैसे दिले असता आमच्या गावाचं पाणी बंद का? हॅलो साहेब, मी सरपंच ग्रामपंचायत म्हणून गाव. आम्ही पैसे भरले तरी पाणी कसं काय बंद झालं? असं पाईपलाईन मध्ये बिघाड आहे. बर, किती दिवस लागतील? 15 दिवस लागतील. बर, साहेबाचं म्हणणं असं आहे, पाईपलाईन मध्ये बिघाड आहे आणि ही दुरुस्त व्हायसाठी 15 दिवस लागतील. ठीक आहे, बघून घेऊ. चला शामराव. शामराव, गाडीवाल्याची
घराच्या मागून टाका. त्या मायची दगदग, लोक बी मायाच घरासमोर झाडाच्या सावलीत बकऱ्या बांधतात. गंगाराम, ओ गंगाराम, आण बरं कुराळ, आज या झाडाचा निकालच लावून टाकतो. बरं मला. गंगाराम, सोड बकरे. अरे भाऊ, हे काय करता? हे तुम्हाला सावली देणारं झाड, याला का बरं तोडता? जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. परंतु मानवाने जेव्हा भूतलावर पाऊल ठेवले तेव्हा त्याने जणू काही या वृक्षांवर हल्ला चढवलेला आहे. थांबा अशोकराव, थांबा थांबा. अशोकराव, तुम्ही जेव्हा तुमच्या आईच्या उदरात होते ना, तेव्हा ऑक्सिजन देणारा हाच वृक्ष. तुम्ही तानेपणी असताना पाळणा याच लाकडापासून, तुमचा जो पांगुळवाळा खेळण्यासाठी होता तो याच लाकडापासून. आणि हो अशोकराव, जेव्हा तुम्हाला भूक लागत होती ना, तुमची आई याच लाकडाच्या सरपणापासून चडी बनवत होती. जेव्हा तुम्ही जे जे आलिशान फर्निचर बनवले आहे तेव्हा याच लाकडाचा. आणि हो, तुमचा घराचा जो छत आहे त्या छताचा आधारस्तंभ म्हणून या लाकडाचा खांब मजबूत खांब म्हणून उभा आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हातारपणी चालाल तेव्हा म्हातारपणाची काठी सुद्धा याच लाकडाची राहील. आणि अशोकराव, जेव्हा या मानवाचा मृत्यू होतो ना, तेव्हा या लाकडाचा सरण म्हणून या लाकडानेच, या वृक्षानेच आपला स्वतःचा बळी दिला आहे. अमानुषपणे याची हत्या केली आहे. आणि हे तुम्ही झाड तोडता राजे हो. मला अकल शिकू नका विजयराव. आलाय कुराळ. हो, हात जोडतो, झाड तोडू नका हो. आज जोगतो नको खाऊ गळ्या. तसंच त्या पाण्यामुळे लय खराब झालं. ऐका हो ऐका, ग्रामपंचायत मुंडगाव वतीने सर्व गावकरी बंधूंना सूचित करण्यात येते की पाईपलाईन मध्ये बिघाड असल्याने 15 दिवस नळ येणार नाही, याची नोंद घ्यावी हो. अहो अहो, मी काय म्हणतो, सकाळसाठी पाणी नाही. 15 दिवस नळ नाही येणार. मग आजच्या दिवस आपल्या वाड्यातल्या विहिरीचं पाणी चाळून पिऊ. अहो, मी काय म्हणतो, विहीर नसतं पाणी नाही, सकाळी काय पिणार?
करू नको. लई पैसा आहे आपल्याजवळ. उद्या एक पाणी बॉटल बॉक्स विकत घेऊन येऊ. झोप आता. झोपा रे पोट्टो. आई झोप बाळा. ए पाणी बॉटल बॉक्स दे. बॉक्स नाही भाऊ, एकच बॉटल आहे. 100 रुपयाला मिळेल. एवढी महाग? बोर्ड वाचून घ्या. लुटून राहिला काय? 20 रुपयाला तर भेटत. सुंदर राहिलो भाऊ, कुठे जासाल तर पाणीच नाहीये. मला महाग लागली म्हणून मी तुम्हाला महाग लावित आहे. माफ करा. केसांत घ्या, नाही तर राहू द्या. ठीक आहे, मला अकल शिकून राहिला काय? आता जातो आरोग्यांची गाडी वाड्यावर भरून आणतो. हो, एक कॅनची गाडी वाड्यावर पाठवून दे. भाऊ पाणी नाही. अरे मी काय फुकट म्हणून राहिलो काय? पैसे घे ना. पैशाचा विषय नाही भाऊ, बोरच आटली. अरे मग दुसरं बोर मार ना, मी देतो पैसे. भाऊ कालच 1000 फूट बोर मारलं तरी पाणी लागलं नाही. 6 लाख रुपये खर्च झाले. आता तिसरं बोर मारून काहीच फायदा नाही. माफ करा. ठीक आहे. बाबा आम्हाला ताण लागली, पाणी पाहिजे. देतो पोरो, सारेले पाणी देतो. घ्या गळवा गिल्लास. वासुदेव भाऊ, ओ वासुदेव भाऊ, वासुदेव भाऊ, ओ वासुदेव भाऊ, कोणी आहे का घरात? काय काम काढलं बाबा? नाही नाही, लेकराईले तहान लागली होती, भरनभर पाणी द्या. अरे काय सांगाव बाबा, काल पुरीले पायाले पाहुणे आले होते, पाणी सारं खलास झालं. धीरज भाऊ, ओ धीरज भाऊ, ओ धीरज भाऊ, कोणी आहे का घरात? धीरज भाऊ, बोला भाऊ, काय काम होतं? या ना घरात. काही नाही, लेकराईले तहान लागली होती, भरनभर पाणी पाहिजे होतं. काय राजे हो, काय सांगू तुम्हाला, काल दिवसभर नळ सुरू राहिला, त्याच्यानं सर्व पाणी नालीनं वाया गेलं. माफ करा, मला पाणी नाही. बाई, कोणी आहे का घरात? बाई, ओ बाई, कोणी आहे का घरात? भाऊ काय काम होतं? काही नाही, लेकराईले तहान लागली होती, भरनभर पाणी पाहिजे होतं. भाऊ आमच्या घरी काहीच पाणी नाही. लागलं तर या, जेवण करून जा, पण पाणी मागू नका. माफ करा.
मुलांना तहान लागली, थोडं पाणी द्या. अहो भाऊ, माझ्याकडेच तर एवढं पाणी आहे, मी नाही देऊ शकत. असं काय करता? थोडं तरी द्या हो. नाही, मला बाहेर गावाला जायचं आहे, मी नाही देऊ शकत. नाही. तहान लागता जीव तळमळतो, सांगू तुम्हाला कसा पाण्यामधला मासा काढता तळमळतो तसा. दया येऊ द्या या लेकराची, दया येऊ द्या या बाबा ऊन लागून आलं, सावलीत चला. बाई गुड्डे, इथं सावली कुठे आहे बाई गुड्डे? बाबा झाड तर तुम्ही तोडलं. ए बाई रिंकू, बस मांडीवर. बाई रिंकू, काय झालं? बाई रिंकू, डोळे उघड. काय झालं बाई रिंकू? बाबा मला कसं तरी होऊन राहिलं. गुड्डे, बाळा बाळा, गुड्डे गुड्डे, रिंकू, गुड्डे गुड्डे, पाणी पाणी. अहो काय झालं व? अहो काय झालं व? शांते, लेकरू कुठं आहे? अतिच काय तुमच्यापाशी बसलेले हेंगे, पण तुम्हाला काय झालं? शांते, लई भयानक स्वप्न पाहिलं. आता विजय भूला पाय. गंगाराम भाऊ, ओ गंगाराम भाऊ, गंगाराम भाऊ, ओ गंगाराम भाऊ. काय मालक? अरे गंगाराम भाऊ, त्या विजय भाऊला बोलवून आणा. जी मालक. नमस्कार अशोक भाऊ, काय म्हणता? या या, बसा. काय म्हणता अशोक भाऊ, कशी आठवण काढली? नाही नाही, काल तुम्ही देवासारखे भेटले आणि पाण्याबद्दल काहीतरी बोलत होते. मला बी गावासाठी असं काहीतरी करा वाटते. यासाठी किती पैसा खर्च होऊ द्या विजय. काही नाही अशोक भाऊ, पैसा वगैरे काही पाहिजे नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. त्यासाठी सारं गाव एकत्र करावं लागेल. गंगाराम भाऊ, चहा आला. तर ठीक आहे, अजून तोंडी द्यालो आणि
सगळ्या गावकऱ्यांना बोलवून आपल्या वाड्यावर सभा घेऊ. ठीक आहे, भेटू संध्याकाळी सभेत. येतो. ऐका हो ऐका, सर्व गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की संध्याकाळी 6 वाजता अशोक भाऊ यांच्या वाड्यावर सभा आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी येण्याची कृपा करावी हो. मंडळी, आजची सभा साधी सुधी सभा नसून लई मोठी सभा आहे. मंडळी, मी फार मोठं पाप केलं आहे. मी पाणी वाया गमावला आहे आणि झाडं पण तोडले आहे. विजय भाऊनी मला खूप मार्गदर्शन केलं आहे, तरी मी ऐकलं नाही. त्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो आणि विजय भाऊला मार्गदर्शन करायला लावतो. नमस्कार गावकरी मंडळी, नमस्कार. आज अशोकरावांनी एक पवित्र आणि विधायक कार्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. आज मानवाने स्वतःचं साम्राज्य स्थापन करण्याकरता या पृथ्वीवर अतोनात वृक्षतोड व पर्यावरणाशी खेळ लावलेला आहे. या पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळे आज मानवाचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. अतिवृक्षतोडीमुळे वन्यजीव आणि माणसाचे आरोग्यसुद्धा धोक्यात आलेले आहे. माणसाला पिण्यासाठी जे पाणी असते त्याचा मुख्य स्रोत हा पावसाळ्यामुळे असतो आणि वृक्षतोडीमुळे हा पावसाळा सुद्धा कमी झालेला आहे. त्यामुळे अनेक समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागत आहे. त्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. या दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या व विविध प्रकारचे आजार सुद्धा मानवाला होत आहेत. तर आज या सभेत आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला फार मोठ्या गोष्टी करायच्या नाही आहेत. एक लहानसा प्रयत्न आपला हा पर्यावरण, ही पृथ्वी, याच्यावरचं हे जे वाढलेलं तापमान, त्याच्यामुळे जे आपण नेहमी शब्द ऐकतो ग्लोबल वॉर्मिंग सारखे, तर आपल्याला मोठमोठ्या गोष्टी न करता लहान लहान गोष्टीच आपण करूया. त्यासाठी आपल्याला आपल्या क्षेत्रात, आपल्या गावात शोषखड्डे, तलाव, शेतावरचे बांध आणि हे जे छतावरचं पाणी आहे हे अडवायचं आहे आणि ते जिरवायचं आहे. अरे भाऊ, तुम्हाला हा विषय समजला नाही की कळला नाही, सांगा बरं. मायाच्यानं काय होते ना, उचले घमिलं ना, कुजही ना फावलं, काय करील बेवळं. बरोबर ना? त्याचं काय काका, इच्छाशक्ती पाहिजे. तुमची इच्छा आहे ना काम करण्याची, तुम्ही या सगळ्यांना श्रमदान करताना पाणी सुद्धा पाजू शकता. अरे हो, आपल्याला पाचरा ठोकण्याचं काम लई जोरदार जमते. पाचर म्हणजे काय? अहो, ते का कुजई फावळ्याचे दांडे ढिले होतात की नाही मुंदाटेत, तर ते एक वेळ ते पाचर ठोकली की दांडात टाईट, मग काम कसं जोरदार होईल असं म्हणतो बुवा आम्ही. आज मोठे मोठे प्रगत देश या पाणी समस्येवर उपाय शोधत आहे, पण त्यांना उपाय मिळू शकत नाही. कारण की जसं मातेचं दूध हे दुर्मिळ आहे, तसंच हे वसुंधरा मातेचं पाणी अत्यंत दुर्मिळ आहे. ते मिळवणं शक्य नाही आहे. तर आपण पाण्याचा अपव्यय न करता हे पाणी अडवण्यासाठी एक श्रमदान करूया. या श्रमदानाकरिता आपल्या सर्वांची मदतीची आवश्यकता आहे. हे काम सरकारचं आहे ना, हे काम आपलं आहे काय? हे सरकारनं करायला पाहिजे. अहो, सरकार आपलं काम करून राहिलेलं आहे. सरकार आपलं काम करत आहे, पण आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. इथे सरकार राहायला येणार नाही, इथं आपले मुलं बाळच राहणार आहे. तर आपल्याला आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी करावं लागेल, काहीतरी प्रयत्न करावं लागतील, श्रमदान करावं लागेल. अहो, आपला देश महासत्ता होत आहे.
इथं सरकारला जाहिराती द्यावं लागून राहिल्या की उघड्यावर स्वच्छ बसू नका, हात धुवा मोहीम राबवा लागून राहिली. हात धुवा मोहीम म्हणजे शौचालयावरून आल्यावर स्वतःचे हात धुवा, एवढी गंभीर परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तर माझं आज पुन्हा मी विनंती करतो की आपल्याला सगळ्यांना श्रमदान करून या पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे, त्याची क्षती झालेली आहे, ते पुन्हा भरून काढायचं आहे. ठीक आहे, चुकलो भाऊ. आज मानवाला पूर्ण त्याच्या आयुष्यात 7 ते 8 वृक्ष जे ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत, ते 7-8 वृक्षांची आवश्यकता असते. ते आपण सगळ्यांनी निदान आपल्या आयुष्यात तरी लावले पाहिजे. आणि उद्या आपण याबरोबर जे जलसंधारणाचे कामं करणार आहे त्याच्यात वृक्षारोपण सुद्धा करूया. आणि त्याकरिता गावातील काही आध्यात्मिक क्षेत्रातील लोक आहेत, त्याच्यात मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, गावातील बचत गट आणि काही युवा मंडळ आहे, यांची सुद्धा मदत घेऊया. आणि आपण पाहतो की आता संपूर्ण महाराष्ट्रात ही जलसंधारणाची जे पाणी अडवायची जी चळवळ आहे ती खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात काही सेलिब्रिटी जसे आमिर खानजी आहेत, ते सत्यमेव जयते वॉटर कप, नाम फाउंडेशनसाठी नाना पाटेकरजी, असे सर्वजण प्रयत्न करत आहे. आपणही आपल्या गावासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठी हे प्रयत्न करूया. तर उद्यापासून श्रमदान करायसाठी कोण कोण येते आमच्यासोबत, सांगा कोण कोण येणार आहे? अरे चाचा, तुमने हाथ क्यों नहीं ऊपर किया? अरे अशोक भाऊ, काम पे जाना पड़ता, 300 रुपये मजूरी है, बाल बच्चे पालना पड़ता. अरे चाचा, पैसे किसके लिए कमा रहे? बच्चों के लिए. चाचा, पैसे बैंक में किसके लिए जमा कर रहे? बच्चों के लिए. वैसे चाचा, पानी भी बचाना है. आज पानी बचाया तो कल अपने बच्चों का भविष्य सुधर जाएगा. ठीक है अशोक भाऊ, गलती हो गई, मैं भी आऊँगा, बच्चों को भी लाऊंगा और बीबी को भी लाऊंगा. ठीक है, बैठ जाओ. अरे अशोकराव, इलेक्शन लढवायची तयारी आहे काय? गणेश भाऊ, इलेक्शन तर 5 वर्षानं आहे. आज आपल्या मुलाबाळाचं भविष्य पाहायचं आहे, जसं माझ्याही मुलाचं भविष्य पाहायचं आहे आणि उद्या तुमच्याही मुलाचं भविष्य पाहायचं आहे. मंडळी, यानंतर मी देवानंद भाऊला 2 शब्द बोलण्याकरता देवानंद भाऊ हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण या ठिकाणी आज जे बसलो आहे, एक सामाजिक उपकरणाची भूमिका घेऊन इथे या ठिकाणी अशोकराव बेलसरे यांनी, आपण अशोकरावांना चांगलं ओळखतो. ज्यावेळेस त्या माणसाला रिअलाइज झालं आणि कुठंतरी समाजात पाण्याची किती आवश्यकता आहे, त्या माणसानं असं वाटत होतं त्याला की आपण पैशानं पाणी विकत घेऊ. पण पैशानं पाणी विकत घेऊ तर पैशानं आपण काही ठिकाणीच फक्त पाणी विकत घेऊ शकतो. पाणी हे आपल्याला कोणाला निर्माण करता येत नाही किंवा त्याचा, आणि फक्त आपण पाणी वाचवू शकतो. त्यासाठी जे काही भूमिका घेऊन आपल्या समोर अशोकराव आले, त्याच्यामागे त्यांचा एक प्रामाणिक उद्देश होता की समाजात आपल्याला पाणी वाचवायचं आहे, पाणी वाचवायचं आहे आणि समाजाला पण वाचवायचं आहे. यासाठी अनेकांच्या डोक्यात प्रश्न उपप्रश्न येत राहतील. कोणी म्हणाल की बा याच्या मागे कुठेतरी राजकीय हेतू आहे. सगळं अशोकरावांना कुठेतरी आपलं जे मागचं कॅरेक्टर आहे ते समोर घेऊन आपल्याला समाजात ह्या गोष्टी करायच्या आहेत की आपल्याला राजकारण करायचं आहे. पण असा कुठलाही उद्देश नाही, कारण की पाणी निर्माण करता येत नाही, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की जर पाणी वाचवा जीवन वाचवा, आणि या पाण्यासाठी संतांनी सुद्धा अनेक पुरावे दिले आहेत. पाणी जर वाचलं तर वृक्षांचं संवर्धन होईल. त्यासाठी आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी सुस्वरे, आडवती. या पद्धतीनं हा जो संदेश तुकारामांनी दिला, तो संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून अशोकराव करत आहेत. आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते स्वतः करावं लागेल, कारण की आपला उद्धार करायसाठी जगात कुणी येणार नाही. जर आपला उद्धार जर करायचा असेल तर आपलाची उद्धार आपण करावा, कारण की दुसरा आपल्या कोणी उद्धाराला धावून येणार नाही. पानं तुम्हाला निर्माण करता येत नाही, पण त्यासाठी एक मोठं काम करता येते, ते वाचवता येते. आणि वाचवायसाठी काय करावं लागेल, तर वॉटर कन्झर्वेशन करावं लागेल, कुठेतरी पाण्याची जपवणूक करावं लागेल. तुम्ही जर पाणी वाचवाल आणि पाण्याच्या संदर्भात जर तुम्ही आपण एखादं डोक्यात चांगलं व्हिजन जर ठेवलं तर खऱ्या अर्थानं आपण आपला उद्धार करू शकतो आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं
समाजात वृक्ष लागवड करू शकतो आणि आपली आपण सोडवण करू शकतो. मानव जात जर वाचवायची असेल तर पर्यावरण आवश्यक आहे. जर कोणी असं म्हणत असेल की मी माझ्या पैशाच्या भरोश्यावर जगतो, तर पाणी हवा जर शुद्ध नसेल तर आपण जगू शकत नाही. आपल्याला किती ऑक्सिजन लागतो. आपण ऑक्सिजनचा जर विचार केला असता, समाजात एक जर सिलेंडर विकत घ्यायचं असलं तर आपण डॉक्टरांकडे गेलो तर आपल्याला हजारो रुपये मोजून द्यावे लागतात. आपण दररोज कितीतरी सिलेंडर गॅस म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि त्याच्यासाठी तो नैसर्गिकरित्या जर घ्यायचा असेल तर एक झाड एका माणसाला पुरेसा आहे. किमान आज आपण अशी प्रतिज्ञा करूया, या सामाजिक दायित्व म्हणून आपण प्रत्येकजण एक काम करूया आणि या समाजात प्रत्येकानं एक झाड लावावं आणि या सामाजिक कामासाठी सर्वजण आपण एका ठिकाणी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जो काही आपण एक सामाजिक दायित्व म्हणून हा समाजात एक कार्यक्रम राबवतो, याच्या पाठीशी तुम्ही सर्व गावकरी भक्कमपणे उभे राहाल अशी मला अपेक्षा आहे. आणि याचसाठी उद्याच्या तारखेला आपण या गावात हार्वेस्टिंगचं काम करूया, वृक्ष लागवडीचं काम करूया आणि समाजात एक आपल्या गावाचा नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रात आपल्या गावाचं नाव होईल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण समाजात जाऊया. पाणी वाचू, जीवन वाचू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मंडळी, यानंतर मी मोनिकाताईला 2 शब्द बोलण्याकरता बोलावत आहे आणि मोनिकाताई आपल्याला मार्गदर्शन करतील. नमस्कार गावकरी मंडळी. सडसडत्या रक्ताच्या, शाबूत डोक्याच्या आणि जिवंत हृदयाच्या माझ्या तरुण भावांनो आणि बहिणींनो, मी कुमारी मोनिका काळे आपल्याला पर्यावरणविषयक माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. आज 21व्या शतकात जगत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याचबरोबर वृक्ष, पाणी आणि पर्यावरण ह्या मानवाच्या मूलभूत गरजा निर्माण झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण झाडे लावा, झाडे जगवा, झाडांवर प्रेम करा अशा प्रकारच्या अनेक स्लोगन ऐकत असतो. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून ते शेअर करत असतो. मात्र जेव्हा आपण वास्तविक जीवनाचा अभ्यास करायला लागतो तेव्हा हा विचार आपल्याला कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसून येतो. मग आज अशोक भाऊ यांच्या वाड्यावर या सभेचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वजण पर्यावरण स्नेही लोक आहात. मग पर्यावरण स्नेही हा फक्त विचार न राहता तो प्रत्यक्ष अंमलात आणणे गरजेचं आहे. म्हणून वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आज तंत्रज्ञान युगात जगत असताना आपण सर्व स्मार्ट झालेलो आहोत. मग आज माझा तरुण भाऊ झाडांवर प्रेम करा हे व्हॉट्सअपवर स्लोगन शेअर करत असतो. मात्र जेव्हा वास्तविक परिस्थितीचा मी जेव्हा अभ्यास करायला लागते तेव्हा मला असं दिसून येतं की तोच तरुण झाडाखाली बसून आपल्या स्मार्टफोनवर प्रेम करताना मला दिसून येतं. मग कुठेतरी माझ्या भावांची युवा शक्ती ही स्मार्टफोनवर हात न फिरता ती विधायक कार्यासाठी समोर येणं गरजेचं आहे. आज पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य यासारख्या अनेक समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत. मग याला नेमकं कारण काय असेल तर वृक्षतोडीचे हे परिणाम आपण आज भोगत आहोत. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम फार सुंदर म्हणतात की राष्ट्र तुम्हाला काय देतं यापेक्षा तुम्ही राष्ट्राला काय देता हे महत्त्वाचं आहे. म्हणून मग आज ग्लोबल वॉर्मिंग सारखी समस्या असेल, पाणी टंचाई असेल, दारिद्र्य असेल, नैसर्गिक संकट असतील, यासाठी आपल्याला वृक्ष लागवड करणं गरजेचं आहे. म्हणून शेवटी एवढं म्हणावंसं वाटतं की वृक्षतोडीमुळे ढग गेले, ढगामुळे पाऊस गेला, पावसामुळे शेती गेली, शेतीमुळे शेतकरी हवालदिल झाला व एवढे सगळे अनर्थ एका वृक्षतोडीने केले. म्हणून शेवटी संदेश हा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. तर मंडळी, यानंतर सरपंच साहेबांना मी 2 शब्द बोलण्याकरता बोलावतो आणि सरपंच साहेबांनी मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम या सभेमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आतापर्यंत आपण या बाकीच्या लोकांची भाषणं ऐकली. त्यांच्या बोलण्यातूनच नव्हे तर आतापर्यंतच्या अनुभवातून आपल्याला कळलं असेल की पाण्याची समस्या किती गंभीर आहे. आज जर आपण जागृत झालो नाहीत तर आज ही छोटी जखम आहे, उद्या छोट्या जखमेचा नासूर झाला नाही पाहिजे यासाठी आपल्याला जागृत व्हावं लागेल. आणि आपण जर जागृत झालो नाही तर याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील. आपल्या आबांनी नदीत पाणी पाहलं, आपल्या वडिलांनी विहिरीत पाणी पाहलं आणि आज आपण बिसलरीत पाणी पाहत आहोत. आज जर या गोष्टीची आपण दखल घेतली नाही
तर पुढच्या पिढीला या गोष्टीचे फार भयंकर परिणाम भोगावे लागतील. पुढच्या पिढीने जर पाणी मागितलं तर आपल्याला इंजेक्शननं पाणी पाजावं लागेल त्यांना. एवढी मोठी समस्या गंभीर आहे आणि म्हणूनच मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण ही समस्या आपल्या मनामध्ये साठवून गंभीरतेने या गोष्टीची दखल घेतल्या गेली पाहिजे. तर सरपंच या नात्याने मी आपणाला विशेष असे आवाहन करतो आणि निसर्गाच्या समृद्धीसोबत आपण सुद्धा समृद्ध होऊया. तर चला आजपासून या कामाला लागूया. या कामासाठी सरपंच या नात्याने मी आपणाला कुदळी, पावडे, घमिले जे काय लागतील ते मी स्वखर्चाने इथे देणार आहोत. आणि आपण या सभेला आलात म्हणजेच आपण जागृत आहात या गोष्टीची जाणीव मला आहे. तर चला असेच जागृत राहूया आणि निसर्गाला मदत करूया. धन्यवाद. तर ठीक आहे मंडळी, आपल्या गावात गजानन महाराजांच्या मूळ पादुका आहेत. त्या पादुकांना साक्षी मानून आजच कुदळ पावलांचं पूजन करूया. अवा नळ आले. असे कसे आले? मालक, मी ऐकलं पाईपलाईन एका दिवसातच दुरुस्त झाली. ठीक आहे, पाहिजे तेवढंच भरा. पाणी जास्त वाया गमवू नका. पाहिजे तेवढंच भरा. श्रमदानाला याव तुम्ही नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला याव तुम्ही नाही पडणार पाणी कमी. दुष्काळाला देखून या गगी भरली घरची राणी. दुष्काळाला देखून या गगी भरली घरची राणी. श्रमदानाला याव तुम्ही नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला याव तुम्ही नाही पडणार पाणी कमी. तळे खोदूया शेतात पाणी अडवो रानात. तळे खोदूया शेतात पाणी अडवो रानात.
पक्षी गाते मंजुळ गाणी, गाते मंजुळ गाणी, पक्षी गाते मंजुळ गाणी, गाते मंजुळ गाणी, गाते मंजुळ गाणी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. नका भांडू पाण्यासाठी आणि बाणी आटा पेटी. नका भांडू पाण्यासाठी आणि बाणी आटा पेटी. एक होऊ श्रमासाठी, एक होऊ श्रमासाठी. स्पृश्य स्पृश्य जातीय तगी जाऊया विसरूनी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. करू जन जागरण, नको कसले भांडण. करू जन जागरण, नको कसले भांडण. होई पीडा निवारण, होई पीडा निवारण, होई पीडा निवारण, होई पीडा निवारण. भवितव्य दे उज्ज्वल होईल गावो गावा जाऊनी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला या गो तुम्ही, नाही पडणार पाणी कमी. श्रमदानाला या गो तुम्ही, श्रमदानाला या गो तुम्ही, श्रमदानाला या गो तुम्ही.
आपली योजना सक्सेस झाली. माझ्या विहिरीला 2 फूट पाणी लागलं. आता तर एवढं लागलं, पुढे किती लागणार? गंगाराम भाऊ, ओ गंगाराम भाऊ, अरे आपल्या विहिरीला बघून घ्या. मोटरचं बटन दाबा, आपल्या विहिरीला पाणी आलं असेल. एक माणूस बदलला तर एवढं काही बदलू शकते, हे तर कमालच झाली बुवा. हे तर मला माहीतच नव्हतं. पण आता म्या बी बदलायला पाहिजे आणि मी बदलणारच. कारण माया वावरातल्या बोरले पाणी नव्हतं, तर म्हणून मला दारूचं व्यसन लागलं. कारण कर्जबाजारी झालो होतो ना, आणि मग त्या व्यसनात सारं आयुष्य खराब झालं. पण आता जिकडे तिकडे तलाव झाली, वावरात गावात. पण आता माया बोरचं पाणी भरपूर वाढलं. पण आता मी दारू सोडायला पाहिजे, आणि आता मी दारू सोडणार. हे घ्या, गाडगे महाराजची शपथ घेऊन सांगतो, आजपासून मी दारू पिणारच नाही. झालं, जमलं ना? पण तुम्ही काही बदलसाल, तुम्हालाच म्हणतो मी, तुम्ही बदला. तुमच्याच लेकरासाठी, तुमच्याच गावासाठी. ठीक आहे, विचार बदला आणि आयुष्यही बदलेल.